अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 8वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपाकटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेधो लागोपये. ऐका आता श्रोते जन लक्ष्मी नारायण संवाद जान जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक स्वामी राया असे देख शरीर जालिया अशक्त न घडे देख स्नानविधी जया ते मुख्य नाही स्नान तयाने काय करावे दान तरी निर्फळ तो जन्मोन भूभार केला तेने पै. तरी ऐसियाची कवन गती मज निवेदावे कृपामूर्ती जेने तरुणोपाय प्राणिया प्रती घडे सद्गती अनयासे. ऐक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला निरुते तो तव सर्व या जगाते परम उपकाराते जाण पा. तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धन तेही नसे पदरी इच्छा ते उद्भवलेसी अंतरी करावे परोपरी व्रतांते. ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष भले तयाने पाहिजे काय केले तरी एक वाहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही तो विचारो भलतिये ठाई तैसीची हेई नवावी ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो एके भजन करावे परमनिके भजनाविन आनिक देखे सार्थक आनिक नसेची. भजने तरले महाज्ञानी तपस्विया माझी शिरोमणी महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत तात्काळिक ऋषी माझी पुण्यश्लोक वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहा हो त्रैलोकीचा समुदाव मान्य केले तया लागी. या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविन सार्थक नाही न पडावे आनिक प्रवाही शक्ती नाही मनोनिया. शक्ती नसे जयाचे देही तरी भजन करावे तेही सदा सर्व काळ हृदयी अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही जन्मवरी तीर्थ केले नाही अपार दाने दिदली स्वग्रही परी तुलना नाही नामासी. कोटी यज्ञाचे जे फल ते नामे पाविजे तात्काळ ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते. फुकाचे मुखी नाम घेता काय वेचे हो तत्वता अवघा वेळ भांडता उसत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी एक पळ अथवा नमिष देख आठविता यदुनायक याविना आनिक नसे काही. म्हणून यशक्त पुरुषाते पाही हरिभजनाविन काही दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आनिक. जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर पाप क्षाळना ते आन विचार नाम निर्धार बोलिला असे. या कलयुगी जाणल तिके घडतील अनंत पातके स्त्री हत्या बाळहत्या देखे भ्रूण हत्या महापाप. मात्रागमनी मात्र हत्यारी भागिनी विष्णू शागमनी निर्धारी शेखी तयाचा जो वध करी पापे अघोरिया नामे. गुरुहत्या पितृहत्या जाण गोहत्या अभिलाषी जो धन मांसाहारी मद्यप्राशन निंद्य जाण विप्रासी. ही महात्पापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली नामे नाश होती सकळी जेवी होळी तृणाची. आपुलेनी न करवे नामोच्चार तरी दुजियांते करावा सोपस्कार अथवा पुराण श्रवणी क्षणभर जावोनिया बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता फुरसतची नाही तत्वता तथापि क्षण एक पाहता अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती कोटी वेचिता नये एक घटी आयुष्य जातसे उठा उठी म्हणून पुण्यासाठी पैकी जे.
यथार्थी इतिहास बरवा श्रोता विमळ परिसावा तया योगे जगाते सर्वा उपरती घडे तात्काळ उत्तर देशी नर्मदा तीरी भूसुर नामे एक नगरी तेथील एक ब्राह्मण ग्रहाचारी असे अधिकारी ज्योतिषी कांता तयाची पाहता नामे सावित्री परमपतिव्रता अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा पती तिचा परमधना गळा असे आगळा कृपण तो पोटान खाय पुरते अन्न साचिलेची सांची तसे धन कोणी दिदलिया वस्त्र नूतन टाकी विकून धन लोभे ऐसे धन संग्रहिता पाही सप्तकुंभ साचले स्वग्रही सुवर्ण नाणे असे तेही धन पाही सचितार्थ कांतेसी धड वस्त्रे नसे पोटा अन्न मोजून देतसे स्वयं एक भुक्त करीतसे धन गोड सरसे न पाहे या रीती क्रमितसे काळ पोटी नसे एकही बाळ कांता सदा तरी तळमळ म्हणे धन हे निर्मळ असोनी नेने कधी कुळ धर्म कुळाचार तीर्थ पर्वणी सणवार आसक्त सदा धनाचार्य नेने प्रकार आणि कही काय करावे ऐसियास नेने कधीही सुगास ऐसियाची देवे संगतीस कापा घातले मज लागी स्वग्रही इतुके आपदा परिपती ते न मागे कंदा नामहीन साडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवलपरी ब्राह्मण गेलासे बाहेरी कृषी वळी ते आनावया तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊनी बरोबर सदांचा तो रानभर जाय निर्धार रानाते ऐसे असता एके अवसरी एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी मध्यान्ह समयी पातला घरी म्हणे आहेत घरी भट्ट बाबा तव कांता आली धावत कोण म्हणोनी पुसत एरू व देमे शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो आज माझे या ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी ऐसे म्हणून पातलो मी द्यावया आमंत्रण तरी बावा आलिया बाहेरुनी सत्वर धाडा माझे सदनी विलंब न लाविजे ते क्षणी येता क्षणी धाडीजे ऐसे सांगुनी तो गेला तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला तो सेवेची ब्राह्मणही पातला कृषी भारा शिरावरी तो भारा आपटिला तात्काळी उसासा बैसला स्थळी कांतेसी म्हणे ते वेळी उदक आणि प्राशना एरी उदक न देता घडी निरोप सांगतसे तातडी म्हणे एका हो स्वामी परवडी शूद्र या घडी पातलासे ग्रामतयाचा कोश दोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण म्हणे सत्वर द्या पाठवून खोळंबतील ब्राह्मण भोजनासी ऐसी एकताची मात तैसाची उठिला खडबडीत म्हणे पंच पात्र देईत जातो निश्चित दाहोनी एरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन ऐसे ऐकता वचन गाठा एरी पिटी तसे लल्लाटा म्हणे अहो कटकटा केवी हा वाटा पापाचा इतुके धन असोनी ग्रही परी नाही याच्या दैवी आहारे शेष या शाई कैसी नवाई हे केली का नसरे हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणोनी ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्ध झारी आणून ठेविली झडकरी तया निकटी तात्काळिक म्हणे हे उदकाचे झारी गेहुनी जाईजे बरोबरी त्रशा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा निके म्हणोनी वरी घेतले तक्षणी प्राशन नाही केले मार्ग झड करोनी चाले विलंब झाला म्हणोनी चालता क्रमितसे पंत घर्म दाटलासे अतोत धापा देऊनी धावत लगबग बहुत भोजनाची पहा हो मिष्टान्नासाठी विप्रा लागी आवड मोठी परांना ते लाळ गोटी टपत बैसे बक जैसा आलियाही आमंत्रण जीवा उल्हास मानी पूर्ण ऐसे ते ब्राह्मणाचे जिने या लागी घडून झाले ते असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण जवळी असता जीवन प्राण जाओ परीन सेवी त्रशेने जाहलासी व्याकुळ म्हणे उदक असे अळू माळू सभोवते निरखितसे सकळ सावली पैन देखे तेथे
एक मग वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी, नावेक स्थिरावला तये स्थानी, उदक झारी काढीत त्रशेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी, तैसेची लावीतसे होटी, गौलेता दृष्टी देखत मग प्राशन करिता जान, तेसेचे तोंडीचे हाती घेऊन, म्हणे हे शिव भगवान, बुडविले दांडेने सर्वही, यावरी ते दुग्ध झारी, वेतिली वारुळा माझारी, चांडाळ तो प्राशन न करी, केली परी असे तेने, परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे आपण, तयचनी योगे करुनी जाण, फिरले अदृष्ट तयाचे, एका फुस्करास रसी ध्वनी, निगती झाली तक्षणी, एरू दचकला अंतकरणी, म्हणे हो तो करणी अघटित, तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक, तप्त शरीर पसरिले मुख, उष्णे देख संतप्त झालासे, तव त्या वारुळा माझी, दुग्धधार पडली मुखा माझी, घटघटोन प्राशन करिताजी, मन माझी संतोषला, तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्यरूपे ते अवसरी, फणा उभारुनिया शिरी, बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते, म्हणे कृपावंता तू कोण, पर उपकारिया सगुण, संतुष्ट केले मज लागून, इये काळी स्वामी राजा, म्हणे इच्छा असेल मानसी, तोची मागिजे आम्हापासी, संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा, ऐसे तयाचे उत्तर ऐकुनी, एरू परम चकला मनी, म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहत, मागे परतुनी पाहे तया ते, तव पंचफणा मस्तकावरुते, मनुष्यवाणी बोले त्या ते, ऐका श्रोते हो, म्हणे आपण कसा कवन, मस्तकी फणा दारुण जान, बोलता मनुष्य ऐसे वचन, की जे निवेदन मज लागी, तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष, संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया, या लागी झालोसे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान, एरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विधान कांतेचे, ऐके महाराजा ए अवसरी, कांता आमुची असे घरी, ती ते पुसोन झडकरी, येतो माघारी परतोनी, ती याचे इच्छा असे काय, हे तो मज ठाऊके न होय, इतका केला जो उपाय, तो पर्याय तियेचा असे पै, मी परतून मागुता येता, आपण स्थिरावे समर्था, एरू तथास्तु म्हणून तत्वता, झाला परतता ब्राह्मण, कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजन पान, दिदले सोडून आमंत्रण, आला परतून निजग्रही, धावत पळत लगबगे, ग्रही पातला लाग वेगे, द्वारदेशी हुनी म्हणे कोठे गे, घर बुडवुनी पापिष्टे, ऐसा पती शब्द ऐकता, धावता आली पतिव्रता, चरणावर ठेवून माता, अपराध समर्था क्षमा करी, नमना ऐसे ओढन, दुजेन देखो पै जान, तात्कालची शांत होऊन, क्रोध निघोन पै गेला, मग समूळ वृत्तांता ते, सांगता झाला तिये ते, द्वा दुग्ध झारी निरुते, दिदली प्राशना मज लागी, उदक म्हणोनी पय दिले, क्रोधे मी तो नसो प्राशिले, म्हणोनी वारुळी उलंडिले, ते प्राशिले भुजंगे, तात्काळ मनुष्य रूप धरून, प्रसन्न झाला मज लागून, पुसावया तुझ कारणे, आलो धावून तात्काळी, तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तयाशी, ऐकून ऐसिया वचनासी, एरी मानसी चाकाटली, म्हणे नवल केवडे जाहले, आमंत्रणे सोडिले, बोलतसे ऐसिया बोले, सत्य मिथ्या हरिजने, विचार करू निजमनी, म्हणे इतुकेचे मागिचे तया लागुनी, जे दिदले असे तेची देऊनी, मनोरथ पुरवावे, इतुकेचे मागा स्वामी, आनिक नसे काही उर्मी, तथास्तु म्हणून स्व आगर्मी, परता झाला तात्काळ, येऊनी नमिले शेष राजा, म्हणे एके वचन महाराजा, कांतेचे मानसी जे चोजा, श्रवण करी आदरेसी, ती बोले दिदले तेची द्यावे, आनिक न मागू जीवे भावे, समर्थे हेची पुरवावे, मनोभावे दयाळुआ, ऐकुनी तयाचे उत्तर, शेष वदे कर्म अघोर, कांता तुझी परम चतुर, मागितला वर नेटका, ते तव नसे तुझे कपाळी, परी देणे घडे हे काळी, तथास्तु म्हणून ते वेळी, गुप्त झाला भुजंग, ब्राह्मण परतला तेथोनी, मार्गी विचार करीतसे मनी, म्हणे आमंत्रणे दिदले सोडुनी, संधी अस्तमानी होऊ आली,
तरी आजी सुदिन पर्व काळ, शनी प्रदोष परम मंगळ, तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजना लागी पाचारू, म्हणे मिष्टान्न करून बरवे, भूदेवा ते तोष व्हावे, आपणही यथेष्ट भक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे, ऐसा विचार करोनी विचार ग्रही पातला सत्वर, परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर स्त्रियेसी, म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगा प्रती, दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती, व दोन्ही गुप्त जाहला तो, तरी एके एक विचार, आम्हा क्षुदेने पिडिले फार, आजी प्रदोष आणि मंदवार, पर्व अपार बोलिजे, या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊनी येतो आमंत्रण, तुवा षडश अन्न निर्मुन, करी पक्वान यथास्थित, सामग्री आणि तो या अवसरी, ब्रह्मणोनी पातला ग्रहा तरी, उकरून या द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5, मग शर्करे सहित सामग्री, सर्व ही बांधी पदरी, आमंत्रणे करून विप्रा घरी, झाला आला झडकरी मागोता, ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्षण माये अंतरी, म्हणे संतुष्ट झाला मुरारी, उपजली अंतरी सद्वासना, मग लगबगे पाक सिद्धी, करीती झाली ते गुण निधी, षडश अन्ने नाना विधी, सिद्ध करून ठेवीत, मग भ्रतारा ते विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा, विलंब झाला से तुम्हा ते खरा, होईल एखादा पित्त क्षोभ, एक याम भरली निशी, सत्वर बैसावे भोजनासी, एरू परमहर्षयुक्त मानसी, ब्राह्मणासी पाचारिले, अर्ध्यपाद्यादी पूजन, करिता झाला आपण, देऊन सुमन आणि चंदन, रंगमाळिका घातली, विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे, दीप उजळून या पवित्रे, करणार आंघोळी निरांजन पात्रे, प्रति पात्रे ठेविलासे, मग सरसावुनी अचळाते, वाढीतसे पक्वान्नाते, जोडोनिया बद्ध हस्ताते, ब्राह्मणाते वाढीतसे, म्हणती ब्राह्मण नवल काही, कधीच ऐसे देखिले नाही, अप्रूप आजीची नवाई, भाग्य आमुचे उदेले, असो भोजन होऊन निवाडे, मग अर्पून त्रयोदशगुणी विडे, दक्षिणा देतसे अति कोडे, सुवर्ण नाणे प्रत्येका एक, कांतेनेही भोजन सारिले, म्हणे आजी परम भाग्य उदेले, सावकाश भोजन झाले, भूसर आले ग्रहासी, मग तो ब्राह्मण संचय सत्कारणी करिता झाला व्यय, समयी अतीत आलिया पाहे, नवे विन्मुख तयाते, ऐसी धरिता सद्वासना, पापाते झालीसे क्षाळना, झाली पुण्याची गणना, पतिव्रता अगना तयाची, कालांतरे करोनी उभयंता, पावती झाली मोक्षपंथा, ऐशी नामस्मरणाची वार्ता, तुम्हा सर्वता निवेदिली, कथा हे गोड ऐकिली, मनोनी दृष्टांती असे योजिली, न्यूनते पाहिजे क्षमा केली, श्रोते यानी आदरेसी, हे तव दंतकथा न म्हणिजे, प्रत्ययो पुराणा तरी पाहिजे, नामस्मरणाविन आन दुजे, नसे जाणीचे सर्वथा, या कलयुगी नामसार, वदोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर, आणि भगवद्वचन निर्धार, श्लोकाधार परिसावा, इते श्री अधिक महात्म ग्रंथ पद्मपुराणिच संमत मनोहर सूत विरचित अष्टोमाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.